एकीकडे ठाण्यात रिक्षावाल्यांकडून विनयभंगाच्या घटना वाढत असताना दुसरीकडे ठाण्यातल्या महिला रिक्षा चालकांनाही सुरक्षित वाटत नाहीये। त्यांना नेमकी काय भीती वाटते पाहूयात या रिपोर्टमधून। ठाण्यात चालणाऱ्या या गुलाबी रिक्षा, अर्थातच या रिक्षा चालक महिला असतात। ठाण्यात महिला अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांमुळे या महिला रिक्षा चालकांनाही भीती आहे। या महिला चालकांच्या सुरक्षेसाठी त्यांची रिक्षा जीपीएसद्वारे आरटीओ ऑफिसला जोडली गेली आहे। पण आरटीओ बरोबरच पोलीस स्टेशनलाही जीपीएसद्वारे या गुलाबी रिक्षा जोडायला हव्या अशी मागणी या महिलांची आहे। आम्ही शेअरिंगला नसतो, आम्ही मीटरवर कुठेही जातो, पण आमच्या याच्यात जीपीएस जे आहे, जे आरटीओला कनेक्टेड आहे, तसं पोलीस कंट्रोल रूमला पण कनेक्टेड व्हावं। जे आता हे प्रसंग होत आहेत महिलांसाठी, म्हणजे महिलांच्या अत्याचार होत आहेत, त्यामुळे आता महिलांना कसं हे करणार। आता आमच्या मागे पण कोण माणूस बसतो, तो कसा आहे आम्ही सांगू शकत नाही, पण त्याच्यासाठी आम्हाला ते जीपीएस लावलेला आहे, ते आमचं लवकरात लवकर त्यांनी सुरू करावं। आमच्या पूर्ण 25 ज्या महिला रिक्षा चालक आहेत, त्यामध्ये जीपीएस डाउनलोड आहे। ते डाउनलोड फक्त आमच्या मोबाईलमध्ये आणि आमचं जे आपलं आरटीओ आहे त्या आरटीओला फक्त हे होतं। त्यामुळे जर रिक्षा कुठे पकडली किंवा काय झालं तर फक्त रिक्षा ट्रेस होते। पण ते आता जे जीपीएस आहे ते कंट्रोल रूमला कनेक्ट व्हावं म्हणून आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन दिलं होतं, पण त्याचा कुठे अजूनपर्यंत कुठे उपयोग केलेला नाही आहे किंवा त्याच्यावर कोणी विचारही केलेला नाही। आमचा जो जीपीएस रिक्षामध्ये बसवलेला आहे तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला हे बसवलेला आहे, पण जर आम्हाला उद्या कोणताही प्रवासी मिळाला आणि त्यातून काय झालं तर आमच्या घरातल्यांना आणि आरटीओला आणि पोलीस कंट्रोल रूमला तो तात्काळ कळून तिथे आमच्यासाठी सुविधा उपलब्ध होतील, यासाठी आम्हाला सर्व महिलांकडून ठाण्याकडून ही मागणी आहे ती पूर्ण करावी। याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेऊ असं वाहतूक विभागानं सांगितलंय। वाहतूक शाखेमार्फत जे काही शक्य होईल, वाहतूक शाखा, परिवहन विभाग आणि संबंधित रिक्षा चालक समन्वयाने ही गोष्ट करतील। विशेष म्हणजे पुरुष रिक्षा चालकांकडूनच जास्त त्रास होत असल्याची या महिलांची तक्रार आहे। ठाण्यातल्या रिक्षा चालकांकडून महिलांवरचे अत्याचार वाढतायत। आता सामान्य तरुणींसह रिक्षा चालक महिलांनाही या पुरुष रिक्षा चालकांची भीती वाटू लागली आहे। त्यामुळे ठाण्यातल्या रिक्षांबद्दल सुरक्षेची भावना तयार करण्याचं मोठं आव्हान आरटीओ आणि पोलीस यंत्रणेसमोर आहे। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।